ठीक आहे, प्रक्रिया स्पष्ट करून अगीन काय आलं बरोबर आहे, करून त्याचे महत्त्व आणि वैशिष्ट्ये हे इथे सांगा म्हणतात आहे. आता याच्यातही सिंपल आहे, याचा इंट्रो तुम्ही काय देणार, तर खळग निर्मिती ही अशी प्रक्रिया आहे ज्यामुळे पृथ्वीचे अंतरंग आणि बहिर्गत, म्हणजे मी पुस्तकातलाच रेफरन्स देतोय पण फारच क्लिकिंग वाक्य आहे आणि दिस इज द तुमचा सविंद्र सिंग. अंतर्गत आणि बहिर्गत काय होते, तुमचा असणं थर जोडले जातात. कशामुळे अंतर्गत आणि बहिर्गत थर जोडले जातात, पृथ्वीच्या खळग निर्मितीमुळे. लावा रस हा अंतर्गत आहे ना, तो बाहेरून खळग तयार होतो आणि त्याची परत झीज होऊन तो परत तयार काय होतो, लावा रस तयार होतो. म्हणजे पृथ्वीची खळग निर्मिती अशी प्रक्रिया जी पृथ्वीच्या अंतर्गत आणि बहिर्गत थरांना जोडते. दॅट इज द बेस्ट इंट्रोडक्शन. डोक्यात फिटच करा, आला ठोकून टाका असं तुम्ही म्हणेल. डोक्यात काय सविंद्र सिंगमध्ये दिलेलं आहे त्याच्यात स्टार्टच ती आहे, रॉक सायकल. व्हॉट इज द रॉक सायकल, त्याची स्टार्ट तो तिथनं करतो. त्यामुळे हा भाग इथे लक्षात घ्यायचा आहे. मग परत खळग म्हणजे काय, आता खळग म्हणजे लई मोठं लिहित बसायचं, एका वाक्यात लिहिता आले पाहिजे बरं का. खळग म्हणजे काय, घन घट्ट स्थायू स्थितीत असणाऱ्या लहानल्या लहान आणि मोठ्यातल्या मोठ्या पदार्थाला खळग असे म्हटले जातात. बरोबर आहे. निर्मितीनुसारचे प्रकार इथं मेन्शन करून टाकायचे आणि म्हणून निर्मितीनुसार अग्निजन्य खळगापासून तर कुठपर्यंत स्तरित आणि नंतर रूपांतरित खळगापर्यंत याची निर्मिती होत जाते आणि त्याचे विविध प्रकार तयार होतात असं एक वाक्य लिहून टाकायचे. मग परत खाली खळग चक्र मेन्शन करायचं. माझं म्हणणं आहे खाली खळग चक्र एकदा मेन्शन करायची. जी डायग्राम टाकली होती रॉक सायकलची डायग्राम नाही का आपली रॉक सायकलची, ती इथं डायग्राम मेन्शन करून ती खळग चक्र द्यायची. आणि मग आता खळग निर्मितीची टप्पे. मग खळग निर्मिती टप्प्यात असून ह्या निर्मितीमध्ये तुम्हाला म्हणजे सर्वात पहिले कुठला तयार होतो, अग्निजन्य खळग. आणि मग अग्निजन्य खळगाचे दोन भाग असून ते शॉर्ट करायचं पण ते खूप मोठं आहे. कारण की आता मागच्या वर्षी UPSCच्या GS मध्ये फक्त अग्निजन्य खळगावरच प्रायमरी रॉकवरच बरोबर आहे किती पडला होता, 10 म्हणजे 10 मार्काला 150 शब्दात पडला होता. कुठले नाही सॉरी 15ला 250 शब्दात पडला होता. एक्सप्लेन द कुठला प्रायमरी रॉक. काय तो मोठाच भाग आहे ना, त्याच्यात आणखी इंटरेस्टिव्ह एक्सप्रेसिव्ह आहे. तुम्हाला पटकन शॉर्टमध्ये सांगायचं आहे बरोबर आहे. फॉर्मेशन लावारसामध्ये होते पण त्यातही डिपेंड का तो लावारस भूपृष्ठावर आला का भूअंतर्गत भागात आला आणि तेवढंच करून ते महत्त्वाचं तिथं हे करायचं आहे हे लक्षात घ्यायचं आहे. दुसरं म्हणजे मग तुमचं असणारे स्तरित आणि तिसरं कुठला म्हणजे खळग निर्मिती आणि त्याचे असणारे क्रम तुमचे लिहून झाले की मग तुम्ही याल महत्त्व. आणि महत्त्व मग मी तुम्हाला म्हणेल की तुम्ही असं जरी केलं म्हणजे 2 वेळा महत्त्व लिहिण्याचे, तुम्ही डायरेक्ट स्टेटमेंट वाईज गेले किंवा मग फक्त अग्निजन्य खळगांचे महत्त्व स्पेसिफिक वैशिष्ट्य पण म्हटलंय ना, मग अग्निजन्य खळग त्याची वैशिष्ट्य आणि महत्त्व, किंवा तुम्हाला वाटतं नाही सर आम्ही खळग निर्मित अग्निजन्य खळगांचे वैशिष्ट्य महत्त्व तरी चालणार आहे बरोबर ना. हां पण ते तुम्हाला कॉम्पॅक्ट करता आला पाहिजे. मग एका वाक्यात तुम्हाला 3 पॉईंट घालावं लागेल त्याचे. अग्निजन्य खळग हा कठीण मोठ्या आकाराचा आणि अच्छिद्र स्वरूपात असतो. आपण 3 पॉईंट केले होते ते एकाच पॉईंटमध्ये 3 पॉईंट घालावं लागेल. त्याच्याशिवाय होणार. अग्निजन्य खळगात महत्त्व लोहयुक्त खनिजं सापडतात बरोबर. अग्निजन्य खळग हा बांधकामासाठी मोठ्या प्रमाणात किंवा धरण उपयोग असंच तुम्हाला टाकावं लागेल महत्त्व आणि वैशिष्ट्य एकत्र करून, नाही तर त्याचं आणखीन काय होईल मोठं होईल ना प्रत्येकाचं. त्या स्वरूपाने तुम्हाला त्याची अग्निजन्य मग स्तरितचे महत्त्व आणि मग असणारे तुमचे रूपांतरितचे महत्त्व आणि वैशिष्ट्य लिहायचे आणि देन देर इज द कन्क्ल्युजन. मग तुम्ही कन्क्ल्युजनकडे येऊ शकता. असं ते लिहायचं आहे 250 वर्ड्स. सो हां नाही प्रकार नाही एक्सप्लेन करायचे. खळीची सायकल दाखवायची दॅट्स सायकल बरोबर आहे का. निर्मिती प्रक्रियेमध्ये लावा रसापासून तुम्ही अग्निजन्य ते आपल्या त्यावर डिपेंड होतोच ना, कारण तेच आपण एक्सप्लेन करत जातो मग परत. ओके त्यामुळे ती डायग्राम जी आपण म्हटली होती रॉक सायकलची डायग्राम दाखवायची. दॅट्स त्याच्यापेक्षा जास्त नाही. क्लिअर. हां पृथ्वीचे भूचुंबकत्व जिओमॅग्नेटिझम. ठीक आहे जिओमॅग्नेटिझम. परिणामांची चर्चा करा. 2 दिले आहे तुम्हाला जिओमॅग्नेटिझम स्पष्ट 2 भाग त्यांनीच दिले ना बरोबर. एक्सप्लेन द जिओमॅग्नेटिझम ऑफ अर्थ अँड डिस्कस इट्स इम्प्लिकेशन्स बरोबर आहे. म्हणजे 2 भाग किंवा 2 याच्यात तुम्हाला लिहायचा डेटा हे पण सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. मग आता पहिले तर तुमचं इंट्रो वगैरे तुम्ही आणलं. इंट्रोमध्ये नेहमीप्रमाणे आपलं पृथ्वीचे असे क्षेत्र जे पृथ्वीच्या बरोबर ज्याचं एक्सप्लेनेशन आहे की अंतरंगातील बाह्य गाभ्यापासून तर आकाशातील वातावरणापर्यंत काय असते याच्याशी थरापर्यंत विस्तारलेली असते. त्याला आम्ही काय म्हणतो पृथ्वीचे भूचुंबकत्व. मग आता परत भूचुंबकत्व म्हणजे काय हे एक्सप्लेन करायचं आहे. ओके काय म्हणून एक्सप्लेन करायचं. दुसरं मी म्हणलं याचं आता तुम्हाला याची निर्मिती कशी होते, निर्मिती किंवा उत्पत्ती आणि त्याचे स्रोत काय आहे. पृथ्वी भूतांवर स्रोत काय ते सांगावं लागेल ना. म्हणजे काय एका वाक्यात
मग त्याची निर्मिती आणि स्त्रोत, बरोबर, किंवा त्याला आपण काय म्हणतो उत्पत्ती. मग त्याची रचना सांगा. पण रचना वेगळी आहे ना, तुम्हाला डायग्राम करावं लागेल. अंतरंगापासून बहिर्मंडलापर्यंत ते एक्सप्लेन झालेलं आहे, ते सांगावं लागेल. आणि मग रचनेमध्ये तुमचं चुंबकीय ध्रुव, मग सध्या असलेलं ध्रुव, 2 ध्रुव आहेत तुम्हाला, एक सरकलेला एक सध्या अस्तित्वात असलेला ध्रुव, रिव्हर्सल, बरोबर आहे, तो पण शब्द मागावा लागेल, चुंबकीय उलट. आणि हे झाल्यानंतर मग तुम्ही काय येईल, परिणामाची चर्चा. आणि परिणामाची चर्चा जे आपण लिहिलेले पॉईंट आहेत तेच महत्त्वाचे पॉईंट आहे, कारण की ते पॉईंट काय सांगतात, ते परिणामाची चर्चा म्हणजे काय, सगळे इम्प्लिकेशन्स पॉईंट. मग ह्याच्यात पहिले काय करायचं, चर्चा म्हणजे सगळे महत्त्वाचं, सौर वादळांपासून सुरक्षा काय असेल, किंवा तुमचं अल्ट्राव्हायोलेट रेज वगैरे, त्याच्यापासून काय होतं, आपलं संरक्षण होतं. 2 भाग लक्षात घ्यायचे. सध्या जिओमॅग्नेटिझममुळे आपल्याला काय फायदे होतात पृथ्वीला, आणि जेव्हा जिओमॅग्नेटिझम उलटफेर होऊ शकतो किंवा सौर वादळे वाढले, आता जे आपण मागच्या वेळेस म्हटलं होतं तेव्हा करंटमध्ये विचारण्यात आला होता, विचारला नाही UPSCनी, त्या ज्या याच्यात विचारलं UPSC त्यावेळेस असतं जिओमॅग्नेटिझममुळे काय आलं होतं, तुमच्या डिफ्लेक्शन झालं होतं, GPSला वगैरे प्रॉब्लेम गेले होते, इंटरनेट सगळं बंद पडतं, बरोबर आहे. याला करेक्ट करतात पहिले इम्पॉर्टन्स, मग इम्पॉर्टन्समध्ये काय टाकायचं, सौर वादळे, नंतर घातक सूर्यकिरणापासून काय संरक्षण, आणि बेसिकली काय होतं GPS दिशा दर्शनासाठी याचा मोठ्या प्रमाणात उपयोग होतो. आता जर याच्यात बदल झाला किंवा हे उलटफेर होत असेल किंवा जिओमॅग्नेटिझमला कधी क्षय म्हणजे हानी पोचते ज्यावेळेस सौर वादळाची तीव्रता वाढली, आणि मग त्यावेळेस काय होतं, दळणवळणावर परिणाम होतो, बिकॉज नेव्हिगेशन सगळं डिस्टर्ब होऊन जातं. त्याच्यानंतर ध्रुवीय ऑरा हा त्याचा एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे, आणि ध्रुवीय ऑरा आत्ताच्या एक्झाममध्ये पण विचारला होता, बरोबर ना. ध्रुवीय ऑरा काय कन्सेप्ट, मग त्यात सांगताना सांगायचं दोन्हीकडे सांगायचं, ऑस्ट्रेलिया आणि उत्सव बोरिलिस दोन्हीकडचा हा एक्सप्लेन करायचा. नंतर पक्ष्यांना स्थलांतरामध्ये काय तो अडथळा निर्माण होतो, पक्ष जे स्थानांतर किंवा स्थलांतर करतात ते नेव्हिगेशनमध्ये काय होतं, अडथळा निर्माण होतो. नंतर नेव्हिगेशन समजलं की अवकाश यान जेव्हा आम्ही सोडतो त्याच्यामध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो, हे परिणाम होतात जर जिओमॅग्नेटिझम जर त्याला डिस्टर्ब झालं तर. सोलर याच्यात म्हणून अगेन जिओमॅग्नेटिझमचा एक फायदा तो वर लिहिला तरी चालते, खनिजांचा स्त्रोत शोधण्यात जिओमॅग्नेटिझमचा काय होतो, वापर करण्यात येतो. आणि याच्यानंतर तुम्ही तिथं पृथ्वीच्या सभोवताल जिओमॅग्नेटिझममुळं हे महत्त्वामध्ये लिहायचं वर, मी आता खाली लिहिलं तो पॉईंट म्हणून ते खाली नको, वर लिहून घ्यायचं. जिओमॅग्नेटिझममुळं पृथ्वीच्या सभोवताली एक उष्ण आवरण तयार होते, ते उष्ण आवरण हे पृथ्वीचं वातावरण काय करते, उबदार करते, आणि बिकॉज ऑफ दॅट उबदारपणा सो कॉल्ड वॉर्म लेअर पृथ्वीवर लाईफ सर्वाईव्ह होते. पृथ्वी अति थंडही होत नाही आणि जास्त उष्णही होत नाही, त्याच्यामध्ये सुद्धा काय येतं, जिओमॅग्नेटिझमचं महत्त्व आहे. मग एका साईडला पहिले महत्त्व मिळालं तुम्हाला, परिणाम म्हणण्यापेक्षा पहिले महत्त्व त्याचं एक्सप्लेन करून टाकायचं, आणि मग ते जर त्याचं झालं तर परिणामांची चर्चा महत्त्वाला कनेक्ट करून लिहायची. अशा अँगलनी हा प्रश्न इथं तुम्ही टॅकल करू शकता, असं इथं लक्षात घ्यायचं आहे. इज इट क्लिअर. यातला लास्ट प्रश्न घेतो मी या टेस्टमधला, भूरूपशास्त्रावर टिप लिहा. मला वाटतं लिहिलं आहे प्रत्येकाने, याच्यावर व्यवस्थित लिहिलं आहे, बरोबर आहे. आता अगेन सिंपल इंट्रो. भूरूपशास्त्रावरील भूरूप, त्याचे मूळ, वर्णन, वर्गीकरण यांचा वैज्ञानिक अभ्यास, बरोबर ना, त्याचा वैज्ञानिक म्हणून शास्त्र ना, करेक्ट, म्हणून त्याला काय म्हणतो आम्ही, भूरूपशास्त्र म्हणतो. पण आता इथं परत भूरूपशास्त्र म्हणजे काय परत आलो, त्यानंतर महत्त्व काय त्याचे, नंतर त्यातलं स्वरूप लिहिलं होतं आपण, आणि दुसरं काय लिहिलं होतं त्याची व्याप्ती, बरोबर, असंच एक्सप्लेन केलं होतं ना. हा प्रश्न आधी पडून गेला, बराच जुना आहे, UPSC ऑप्शनमधला प्रश्न पडलेला, पण त्या वेनी याला एक्सप्लेन करावं लागतं. मग आता तुम्ही इथं म्हणू शकता ग्रीक शब्द कुठं, हे म्हणजे काय मध्ये, ते ग्रीक शब्दापासून उत्पत्ती झाली, बरोबर ना. जिओ म्हणजे काय, मॉर्फो म्हणजे काय, लॉजी म्हणजे काय, 3 कालना तुम्ही तिथं डिवाइड करून घ्यायचं, बरोबर आहे. मग त्याची व्याख्या वगैरे असलेली कोण लिहिली, एखादी व्याख्या लिहायची. स्वरूप आपण बघितलं, काय बघितलं होतं आपण स्वरूपमध्ये, कोण सांगेल, स्वरूपमध्ये आपण काय लिहिलं होतं, 3 टप्पे ना, हा, प्राथमिक भूरूपे, द्वितीय भूरूपे, हे स्वरूप आहेत, बरोबर आहे, वेगळे यायचे. आणि मग व्याप्ती कसं म्हटलं त्याला, व्याप्तीमध्ये काय लिहिलं होतं, आणि लास्ट इज अ कन्क्लुजन, बरोबर आहे. इट्स व्हेरी सिम्पल. अशा स्वरूपाने हा पॉईंट पेपर आउट झाला पाहिजे मोस्ट ऑफ द. सो थीम आणि या गोष्टी तुम्हाला समजणं गरजेचं आहे. इज इट क्लिअर, क्लिअर का. प्रियंका आणि मृणाल,